मुंबईसह ठाण्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची उसंत पाहायला मिळते। काल मोठा पाऊस झाला होता। काल संध्याकाळी सगळीकडे मुसळधार पाऊस पडत होता। रस्त्यावर पाणी साचलेलं होतं, ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं, रेल्वेवर परिणाम झाला होता। मात्र आज सकाळपासून मध्यरात्रीपासूनच किंबहुना पावसाची उसंत दिसून येते। मुंबईतील रेल्वेसह रस्ते वाहतूक सुरळीत आहे। तर मुंबईमध्ये 5 तासात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अंधेरी, मुलुंड, कांजूर, पवई या भागामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक होता। तर पावसामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर हवामान खात्याने सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट दिलेला होता। मात्र मध्यरात्रीपासूनच पावसाची उसंत पाहायला मिळते। रस्ते सुरळीत सुरू आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। शुभम, काय सांगाल? काल संध्याकाळी प्रचंड पाऊस होता, त्याच्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसून आलं, वाहतुकीवर परिणाम झाला होता। मात्र आज रेड अलर्ट दिलेला असताना पाऊस दिसत नाहीये। सध्या वाहतुकीची स्थिती कशी आहे? रेल्वेवर काही परिणाम झालाय का? निश्चितपणे आपण काल पाहिलं तर काल मुंबईमध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि याचा मोठा फटका जो आहे तो मुंबईकरांना जो आहे तो सहन करावा लागला आहे। वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल ही मोठ्या प्रमाणात काल विस्कळीत झाल्याचं दिसून आलं होतं। त्याचबरोबर ठाणे जे रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आहे ती वाढली होती। तर रेल्वे सेवा जी आहे ती तब्बल 1 ते 1.5 तास उशिराने मध्य रेल्वेची सुरू होती आणि याचा ताण जो आहे तो कुठेतरी चाकरमान्यांना घरी परतताना जो आहे तो जाणवत होता। आपण पाहिलं तर शहरामधील जी वाहतूक आहे ती देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला दिसून आलं होतं। शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम जो आहे तो जाणवत होता। बस सेवा असेल किंवा इतर जे खासगी वाहन आहेत त्यांना मार्ग काढण्याकरिता अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं आणि या सर्व परिस्थितीनंतर आज जो आहे तो ठाणे शहरामध्ये रेड अलर्ट जो आहे तो वर्तवला होता। आणि आज देखील ज्या ठाणे महानगरपालिका हद्दीतील ज्या शाळा आहेत त्यांना सर्व शाळांना जी आहे ती सुट्टी जाहीर केली होती। महाविद्यालयाने देखील सुट्टी जी आहे ती जाहीर केलेली आहे। परंतु असं असतानाच आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाचा वेग जो आहे तो कुठेतरी मंदावलेला आहे। रिमझिम पावसाच्या सरी ज्या आहेत त्या आज सकाळपासूनच शहरामध्ये जे आहेत ते दिसून येतात। परंतु आज नेमकं पावसाची स्थिती कशा प्रकारे राहते, आज पाऊस किती प्रमाणात पडतोय, पाऊस पडल्यानंतरचा ताण कुठे पडतोय का, हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। परा निश्चितच शुभम, आता पाऊस 8:30 वाजेपर्यंत रेड अलर्ट होता, पण आता 8 वाजून गेलेले आहेत, अजूनही तसा पाऊस आज तरी पडलेला दिसत नाहीये। याच्या पुढे नेमकं काय स्थिती असेल याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।